सॉस खाते आणि मग मेंदू वडा कोण खाईल? हा, एंजूचा डोळा कसा सुजलाय बघा दाढेमुळे. तिच्या दाढेमध्ये ना आता खड्डा झालाय एवढा. रात्री दवाखान्यातून आणलं पण आता तिला डॉक्टरने काढायला सांगितले. सॉस नको खाऊ, ते पण खा. खोकला येईल तुला. तुम लवकर मिठी मारते मारल लवकर. बाबू तू मार लवकर लवकर मार. झालं ना. एंजल तर लहानच होती. तू पण मार. तिचा एक बूट पडला तो. काय? लिंबू पाणी, लिंबू पाणी, लिंबू पाणी. हा दे मला, दे दे लिंबू पाणी. बोल काय पिलं? हा, लिंबू पाणी, लिंबू पाणी, लिंबू पाणी बोल. नीट बोल. छान होत. कोणी बनवलेलं? दीदीने छान बनवलेलं. छान बनवलेलं. बोल पहिलं लिंबू पाणी बोल. पहिलं लिंबू पाणी बोल. लिंबू पाणी, लिंबू पाणी. हा ली सोडून ली. इकडे चाललाय एंजलचा अभ्यास. वाजलेले 6:30. पाऊस आताशी थांबलेला आहे बघा. अंड्याचा रस्सा. इथे मूग मसूरची डाळ थोडीशी मी भिजत घातलेली आणि ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. करायला अशी पण छान लागते. त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक, कांदा, खोबरं आणि थोडासा गरम मसाला जाणार आहे, खडे मसाले. ते सर्व टाकून आता ग्राइंड करणार आहे आणि मग फोडणी देणार आहे. चला तर मग आता मी बनवते आणि नंतर चपाती. इथे पीठ मळून ठेवलेले आणि एंजलचं झालेलं आहे इथे अभ्यास. कारण आता ट्युशन सुरू झालेलं आहे आणि आता होमवर्क स्टार्ट झालेलं आहे पण अजून बुक्स नाही आलेले. पण बाकीचे टेबल वेबल सर्व करते आणि ही मिश्का तिला त्रास देते. ते बघ आली बसली तिथे. विशू तू दीदीला त्रास का देते? इथे अंडे थोडेसे फ्राय केले. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि वाटलेला मसाला टाकलाय, मीठ आणि मग बाकीचे आपले जे मसाले असतात ते सुके मसाले, धना पावडर वगैरे. काय नाही बोलला का? असंच नाव सांगते, ते असंच नाव सांगते. चालली आहे साफसफाई, है ना मम्मा? साफसफाई. मिश्का काय करते? नुसती सेंटच्या पाठी पडली त्या. आईला हिने ढाकण पण खोलला मम्मी.
कशाला मिशू, तू आंघोळ केली ना? केलीस की नाही आंघोळ? पूर्ण गंदी गेली. जा तू बाहेर जा मिशू. तिघी बाई लेकींची चालली इथे साफसफाई जरा बेडरूमची, कारण एंजलचे बुक्स हे पूर्ण रद्दीमध्ये टाकायचं, ते आता न्यू काढायचे येतील, तर मग हा सगळा रिकामी करायचं. एक एक सगळं ट्राय करते. बांगडी पाहिजे तिला, माझं गळ्यातलं घालायचंय, टिकली लावायची, सगळं करते. ओय मिशू, काय करते तू? हे सर्व माझं क्लीन करून झाले आणि सगळं ठेवून झालेलं आहे. मिश्का इथे झोपली 2:30 वाजता. ती झोपूनच आहे, अजून 5:30 वाजलेले. मी पण आता एंजलची शाळा सुरू होईल त्याच्यामुळे ना सगळं रोज थोडं थोडं सगळं क्लिनिंग चाललेलं आहे. सगळं बेडरूमचं झाडून आणि जे तिचे काही बुक्स गेल्या वर्षीचे होते ते रद्दीमध्ये सगळे काढून घेतले. आणि इकडचे डबे वगैरे त्याच्यामध्ये माझे काही मेकअपचं सामान आहे, एंजलचे काही स्कूलचे आहेत, असं सगळं छोटं मोठं सामान सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. ऑनलाईन म्हणजे माझा ट्रायपॉड किंवा मग माईक वगैरे असं मी सगळं ऑनलाईन मागवलेलं आहे, ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं. कारण गावावरून आल्याच्या नंतर मी काही केलंच नाही आणि सगळं इथून तिथून सगळं पसारा झालेला. मग ते आज दुपारी आवरलं. आता उद्या आहे ना बाहेरचं जे रेशन भरतो आपण ते डबे सगळे साफ करून ठेवेल, कारण येत्या 2 दिवसात तर मी जाईलच डीमार्टला आणि मग ते सगळं साफ करून ठेवणार आहे. हॉलचं उद्या झाडून घेईल, तिथे एवढं घाण नाही आहे. आणि मग बाकीचं एंजलच्या तयारीला लागावं लागेल स्कूलच्या. तिची बॅग वगैरे वॉश करायचं आहे, युनिफॉर्म वॉश करून इस्त्री करून ठेवायचं आहे. आणि एंजल आज काय ट्युशनला गेलेली नाही आहे, तर आता बघू तिला संध्याकाळी पाठवते ट्युशनला. चला त्या अगोदर मी चहा घेते, मिश्का झोपले तर चहा पिऊन घेते आणि मग बाकीचं पुढे आवरते.